मित्रांनो, तुम्ही कधी पाहिलंय का, जेव्हा घमंड डोक्यात चढतं तेव्हा नियती शांतपणे सापळा रचत असते. आज आपण ऐकणार आहोत घमंडाची किंमत, दुर्योधनाची कथा, जी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आज आपण भगवद्गीतेच्या प्रेरणादायी प्रवासात प्रवेश करत आहोत, एका नव्या अध्यायासह. घमंडाची किंमत, दुर्योधनाची कथा. युद्धभूमीवर शंखनादाचा आवाज घुमतो. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज, पण त्या तेजाच्या आड एक गर्वयुक्त अंधार दडलेला आहे. त्याचं सैन्य अपरंपार, शूरवीर, पराक्रमी. तो हसत म्हणतो, ही सेना, हे शस्त्र, हे पराक्रमी योद्धे मी हरू शकत नाही. पण गीता आपल्याला सांगते, घमंड म्हणजे ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू. जीवनात अनेकदा आपणही हात सापळा पाहतो नाही का? थोडे यश मिळाले की आपण विसरतो. तयारी संपले की घमंड सुरू होतं. दुर्योधन आपल्या अहंकारात अडकलेला. तो फक्त आपल्या शक्तीकडे पाहतो, पण शत्रूच्या रणनीतीकडे दुर्लक्ष करतो. आणि नियती, ती शांत आहे, पण तिचा डाव आखलेलाच असतो. कधीकधी विजयाच्या अडचणी आपल्या बाहेरून नाही, तर आपल्या गर्वातून जन्म घेतात. दुर्योधनाचं युद्ध हरलं कारण त्याने स्वतःलाच हरवलं होतं. भगवद्गीता सांगते, जो आपल्या अहंकारावर विजय मिळवतो तोच खरा विजेता. आत्मविश्वास आणि घमंड यांच्यात केवळ एक रेषेचं अंतर असतं, आणि ती रेष ओलांडली की ज्ञान संपतं, अन्न पतम सुरू होतं. तर मित्रांनो, ही होती घमंडाची किंमत, दुर्योधनाची कथा. पुढच्या भागात ऐकूया शंखनाद आणि युद्धाची पहिली लाट. तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा, संयम राखा, आणि रोज सकाळी 8 वाजता भेटूया अमोघ चॅनलवर. जय श्री कृष्ण. धन्यवाद.